मला कल्पना आहे इथे बसायला जागा नाही आहे, सगळं अख्खं ओव्हरफ्लो झालेलं आहे, मला कल्पना आहे. पण आता मी तरी काय करू त्याला? मला असं बोलता येत नाही मला. असो, आता तुम्हाला जिथे काही ऐकू येईल तेवढं ऐका. मी माझ्या मागच्या एका शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सांगितलं होतं की हा माझा काही बघायचा कार्यक्रम नाही, हा ऐकायचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे आपण सर्वजण सगळे शांत बसाल अशी मी अपेक्षा बाळगतो. पक्ष स्थापनेच्या नंतर अनेक विविध चर्चा झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि तो प्रवास करत 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 आज इथपर्यंत मी आलोय. पक्ष स्थापना ज्या वेळेला केली त्यावेळेला देखील मी कधीही फोन नाही केला की माझ्याबरोबर येणार का म्हणून. हे इथे बसलेले जेवढे व्यासपीठावरती लोक आहेत त्या सगळ्या लोकांना पण त्यांना पण विचारून बघा, मी कोणालाही कधी फोन केला नाही. जर माझ्याबरोबर यायचं असेल, स्वखुशीने यायचं असेल, प्रेमाने यायचं असेल, माझ्याबरोबर या. तुम्हाला तुमच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मी बरोबर तुम्हाला घेऊन जाईन सगळ्यांना. इतका आत्मविश्वास होता, आहे, म्हणून मी पक्ष स्थापन करू शकलो. आणि तुमच्या ह्या सगळ्या प्रेमावरतीच हे सगळा अख्खा डोलारा उभा आहे, तुमच्या विश्वासावरती हा डोलारा उभा आहे. पण त्यावेळेला मुंबई पहिलीच निवडणूक आली, महानगरपालिकेची निवडणूक आली. महानगरपालिकेची निवडणूक लढवली. 10 महानगरपालिका होत्या. मुंबई होती, ठाणा होता, पुणा होता, नाशिक होतं, अजून नागपूर होतं, अमरावती होतं, अशा काहीतरी 10 सगळ्या महानगरपालिका होत्या. पहिलीच निवडणूक 2006 साली पक्ष स्थापन झाला. 2007 साली निवडणुका. आणि सगळीकडे मग मला लक्ष द्यायला लागलं, इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा, तिकडे जा, तिकडे जा. त्याच्यामुळे एका ठिकाणी मला कुठे लक्ष देता नाही आलं. आणि मग नगरसेवक निवडून आले, कुठे 3, कुठे 7, कुठे 5, कुठे 12, कुठे 11. नंतर मी विचार केला, बाबा हे काय बरोबर नाही. मला पूर्ण कल्पना आहे की हा एक स्वतंत्र पक्ष, की असे कुठचेही चेहरे माझ्याबरोबर नाहीत. पण तो पक्ष ज्या दिवशी स्थापन झाला त्या दिवशीच संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला, प्रत्येक तालुक्यामध्ये गेला. पण त्या ठिकाणी मला पोचायला काही काळ लागला, हे मला मान्य करतो मी. परंतु ते का लागला, हे असल्या कारणांमुळे लागला. नंतर मी एका ठिकाणी विचार केला की मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक, पहिल्यांदा ह्या इकडे जाऊ, इथे बोलू, विश्वास संपादन करू, मग टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ. आणि हा आत्ताचा माझा जो दौरा आहे तो संपूर्ण महाराष्ट्र काबीज करण्याचाच माझा हा दौरा आहे. अनेक विषयांना काय आपल्या देशात तोटा थोडी आहे. माननीय बाळासाहेब गेल्यानंतर, त्यांचं निधन झाल्यानंतर मी काही बोललो नाही. खरं तर काय बोलायचं होतं. मग त्याच्यानंतर वर्तमानपत्रांमध्ये मुलाखती सुरू झाल्या. टाळी वाजवणार का? एक हात पुढे करतो, दुसरा हात मागे करतो. या असल्या चर्चा काय वर्तमानपत्रांमधनं होतात काय?
नाही, उद्या लग्नाचा समजा एखादा कार्यक्रम करायचा असेल, लग्न आखायचं असेल, त्याच्यासाठी काय मेळावा घेतात काय? लग्न जुळवायचंय, या मेळावा. आमचे ज्येष्ठ चिरंजीव वयात आलेले आहेत, शरीर संबंध करण्याची योजले आहे, होकार कळवावा. हे असे असतं, असं वर्तमानपत्र बंद छापतात. आज तर मला काही असा विचार पण माझ्या डोक्यामध्ये नाही, युतीचा आणि कसला पण डोक्यात नाहीये. जे करायचंय ते पक्षाच्या स्वतःच्या बळावरती करायचंय, त्याच्यासाठी म्हणून महाराष्ट्रात जातोय. याच्या काही जाहीर चर्चा करायच्या असतात. असं पण मला, मी त्या गोष्टीकडे सध्या दुर्लक्ष केले. त्याच्यामध्ये एक नवीन असतं, मराठी माणसाच्या मतामध्ये फूट पडते. कशी फूट पडते? काही लोक बोलतात, वर्तमानपत्रांमध्ये छापून येतात, काही टेलिव्हिजन चॅनलवरती पण दाखवतात, मराठी मतांमध्ये फूट पडते. कशी फूट पडते? महाराष्ट्राची लोकसंख्या किती? 10-10.25 कोटी. या 10-10.25 कोटी लोकसंख्येमध्ये सर्वात जास्ती राहतात कोण महाराष्ट्रामध्ये? मराठीच लोक राहतात. मग काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी, इतर जेवढे पक्ष आहेत यांना मतदान कोण करतं? मराठीच लोक करतात. तिथं नाही मराठी मतं फुटत. राज ठाकरेला मिळाली की मराठी मतं फुटली. ही कुठची पद्धत? त्याच्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी चालू आहेत ना, याच्यापासून आपण सगळ्यांनी जरा, म्हणून मी आपल्याला हे का सांगतोय, कारण ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींचा प्रचार होतोय, हे असली कुठची पद्धत? आज इकडे कोल्हापूरमध्ये, कोल्हापूर महानगरपालिकेत कोणाची सत्ता आहे? कोणाची सत्ता आहे महाराष्ट्र महानगरपालिकेत? काँग्रेस. काँग्रेस, राष्ट्रवादी. कोल्हापुरामध्ये सर्वात जास्ती लोक कोण राहतात? कोण? मराठी ना. मग त्यांना मतदान कोणी केलं? कानडी का नाही? उगाच काहीतरी गैरसमज पसरवायचे आणि तुमच्या समोर काहीतरी एक भलतच चित्र उभं करायचं. यांचा आमदार निवडून आला की तिकडे मराठी मतं नाही फुटत, यांचा खासदार आणि आमदार पडला की मराठी मतं फुटतात. हे स्वतःच्या सोयीचं राजकारण. अर्थात आज काही मी त्यांच्यासाठी धार नाही काढून आणली, आज इतरांसाठी आहे. जी मध्यंतरी सगळी आंदोलनं झाली, मुंबईत झाली, कोल्हापुरात झाली, सगळ्या ठिकाणी झाली. आजही माझ्यावरती केसेस चालू आहेत. आत्ताच मध्ये सांगलीला येऊन गेलो, जवळपास 89 केसेस आहेत माझ्या अंगावरती, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर. सेंचुरीला 11 बाकी आहेत. बरं, माझं थोबाड काय थांबणार नाही. जे समोर असेल ते मी बोलणार. बोलल्यावर तुम्हाला केसेस टाकायचे असतील तर केसेस टाका, मी त्याला भीक घालत नाही. जे महाराष्ट्राच्या हिताचा आहे, जे मराठी माणसाच्या हिताचा आहे, हा राज ठाकरे बोलतच राहणार. सरकारला ते आवडो अथवा न आवडो. कारण या सरकारकडनं काय होण्यासारखं नाहीच आहे. हे सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी, हे सगळे दिल्लीवरती अवलंबून, सगळे दिल्लीवरती अवलंबून. मी आज तुमच्यासाठी अनेक काय काय गोष्टी आणलेल्या इथे, मेजवानी आहे.
बुफे बुफे लावलाय बुफे. इथे माझ्यासमोर सगळेजण तुम्ही तरुण आलेले आहात. तुमच्यासाठी म्हणून हे महाराष्ट्र सरकार किती घातक निर्णय करताय याची आपल्याला कल्पना आहे. आणि याच्याबद्दल ज्यावेळेला मी चिडून उठतो आणि ज्यावेळेला चिडून बोलतो त्यावेळेला सांगतात समाजामध्ये तुम्ही दुही निर्माण करतात. मी कसली दुही निर्माण करतोय? दुही निर्माण तुम्ही करतात. या महाराष्ट्रामध्ये ज्या नोकऱ्या निर्माण होतील त्या महाराष्ट्रामधल्या फक्त मराठी मुलांनाच मिळाल्या पाहिजेत. हा माझा आग्रह काही चुकीचा आहे काय? आता नवीन जी आर आणतायत. हा नवीन जी आर आणतायत महाराष्ट्र सरकार की अल्पसंख्याक भाषिक टक्का ज्याप्रमाणे असेल तसं राज्यामध्ये त्या भाषेमध्ये तुम्हाला परीक्षा द्यायला त्यांनी मुभा दिलेली आहे. आणि कंपल्सरी काय करतायत? महाराष्ट्रात, आपल्या महाराष्ट्रात मराठी बरोबर जे हिंदी भाषिक आलेत त्यांना हिंदीमध्ये परीक्षा द्यायला पण त्यांची तयारी आहे आणि उर्दू मध्ये देखील त्यांची तयारी आहे. म्हणजे जे परप्रांतात इथे आलेत हिंदी भाषिक, जे परप्रांतात मुसलमान इकडे आलेत, ज्याला फक्त हिंदी येतं आणि उर्दू येतं, त्यांच्यासाठी म्हणून परीक्षा घ्यायच्या, त्यांनी पेपर द्यायचे आणि त्यांना याच्यापुढे नोकऱ्या मिळणार कारण त्यांचा टक्का वाढतोय. हा माझा नाही, हा महाराष्ट्र सरकारचा जी आर आहे. हे तुमच्या डोक्यावरती आणून बसवतायत आणि ह्याच्याबद्दल राज ठाकरेंनी बोलायचं नाही. आता जयपूरला काँग्रेसचं अधिवेशन झालं. काय ठराव मांडलाय बघा. तुमच्या म्हणजे तुमचा विचारच नाही. या महाराष्ट्रामधले बहुसंख्य मराठी मुलं, हा महाराष्ट्र मराठी माणसाचा, आणि हे कशा प्रकारे आतमध्ये चाललेत आणि कशा प्रकारचे ठराव मांडले जात आहेत ते फक्त बघा. हा ठराव कोणी मांडलाय? हा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये मांडलेला ठराव आहे. सर्व प्रदेशांच्या संतुलित आणि सर्वसमावेशक विकासाशिवाय भारताची प्रगती होणार नाही. मान्य. पुढे काय? भारतासारख्या विकसनशील देशात स्थलांतर म्हणजे स्थलांतर ही एक नैसर्गिक स्वाभाविक प्रक्रिया आहे. पुढचं बघा. स्थलांतरितांना नोकऱ्या मिळतील व त्यांना स्वयंरोजगार प्राप्त होईल आणि तशी नवी गुंतवणूक होईल यासाठी काँग्रेस काम करेल. तसेच स्थलांतरितांना मूलभूत सोयीसुविधा व्यवस्थित मिळतील यासाठी काँग्रेस काम करेल. तुमच्यासाठी नाही. जे बाहेरून लोक येणार आहेत त्यांच्यासाठी आम्हाला उद्योग आणायचे, त्यांच्यासाठी त्यांना कामं पाहिजेत म्हणून इथे आणणार, इन्व्हेस्टमेंट करणार. का तुमच्यासाठी का नाही? तुमचा विचारच नाही. तुम्हाला गृहीत धरलेले हे कोण? महाराष्ट्रामधले मराठी लोक हे येतीलच मागे. आमच्या संस्था आहेत, आमच्या बँका आहेत, आमच्या दूध डेऱ्या आहेत, आमचे साखर कारखाने आहेत. जातील कुठे? हे आमच्या मागेच येणार आहेत. चिंता कोणाची? बाहेरून आलेल्या लोकांची. त्यांचा टक्का वाढतोय, त्यांची मतं महत्वाची, तुमची मतं महत्वाची नाही. तुम्ही येणारच आहात मेंढरांसारखे. हा या मागचा ठरावाच्या मागचा अर्थ. हे असले ठराव करायचे आणि या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये यांना सातत्याने निवडून द्यायचं तुम्ही. मला काय भेट लागलं होतं म्हणून मी या सगळ्या गोष्टी बोलतोय? हे सगळे बाहेरून येणारे सगळे जे लोंढे आहेत का हो? मला सांगा. तुम्हाला माहितीये महाराष्ट्रामध्ये रोज किती ट्रेन्स येतात? फक्त उत्तर प्रदेश आणि बिहार मधनं, झारखंड मधनं किती ट्रेन्स येतात? त्यातली एक अख्खीच्या अख्खी ट्रेन
ती कोल्हापुरात देखील येते. इथून बिहारला कोण जातं? इथून उत्तर प्रदेशमध्ये कोण जातं? इथून झारखंडला कोण जातं? कोणीच जात नाही. इथली फक्त माणसं इथे पाठवायची आणि त्यांचा टक्का वाढवायचा, त्याच्यानंतर नोकऱ्या मिळवायच्या, त्याच्यानंतर कामं मिळवायची, त्याच्यानंतर हिंदी शाळा काढायच्या, कॉलेजेस काढायचे, अल्पसंख्याक शाळा म्हणून घ्यायच्या आणि मग त्याच्यानंतर नगरसेवक म्हणून निवडून जायचं, त्याच्यानंतर आमदार म्हणून निवडून जायचं, त्याच्यानंतर खासदार म्हणून निवडून जायचं. हे महाराष्ट्रामध्ये सगळं अख्खं जे षडयंत्र चालू आहे हे मी फक्त सांगतोय आणि ह्याच्यामुळे माझ्यावरती राज्य सरकार केसेस टाकतंय. उद्या आज महाराष्ट्रामधल्या पोलीस खात्यामध्ये सगळे आज महाराष्ट्रातले पोलीस आहेत. उद्या या परीक्षा देऊन तुमच्या जागी हे परप्रांतातले लोक येतील, फक्त हिंदी मध्ये परीक्षा सोडवायच्या. पोलीस खात्यामध्ये जा, अजून कुठच्या खात्यामध्ये जा, त्यांचा लोंढा वाढवा. वर्षानुवर्ष तुम्हाला मतदान करताना त्या माणसाबद्दल तुम्हाला काळजी नाही, लाज वाटत नाही तुम्हाला? तो इतकी वर्ष तुम्हाला मतदान करताना आणि दुसऱ्यांचा विचार करता तुम्ही. आणि त्यातून होतंय काय बघा. पुढील नमूद संख्या ही बिहार राज्यातून इतर राज्यात सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांची आहे. फक्त बिहार मधून सर्वात जास्ती आकडा, देशामधला सर्वात जास्ती आकडा रेल्वे ट्रेन्स येण्याचा हा महाराष्ट्र आहे. 17 गाड्या नवी दिल्लीला जातातच. नवी दिल्ली हा त्यांचाच भाग आहे, त्याच्यामुळे तो विषयच येत नाही. गुजरात 5 गाड्या, राजस्थान 11, उत्तर प्रदेश 12, मध्य प्रदेश 2, पश्चिम बंगाल 17, आसाम 14, आसाम 4, कर्नाटक 6, गोवा 1. मला सांगा, या सगळ्या राज्यांमधनं फक्त इथून ट्रेन्स येतात, इथून कोण जातो? हे प्रश्न आम्ही कधी विचारायचे नाहीत? सर्व रेल्वे मंत्री बघा, सगळे रेल्वे मंत्री, हे सगळे उत्तर प्रदेश बिहार मधले सगळे रेल्वे मंत्री यांनी या ट्रेन्स वाढवल्या. आमच्या महाराष्ट्रामधले नेते जे दिल्लीत जाऊन बसले ते करतात काय? महाराष्ट्राची चिंता तुम्हाला वाटत नाही का? ही जी भीषण परिस्थिती आज उद्या उभे राहणार आहे इथे, हे बघा एकूण किती गाड्या येतात. बिहार आणि उत्तर प्रदेश या फक्त 2 राज्यांमधनं महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या रेल्वेची संख्या किती आहे माहिती आहे तुम्हाला? 56 गाड्या येतात. 56. या सगळ्या महाराष्ट्रामधल्या नागपूर, नाशिक, कोल्हापूर, मिरज, सांगलीमध्ये जातात, तुमच्या ठाण्याला जातात, पुण्याला जातात. याच्याबद्दल काही बोलायचं नाही. मध्यंतरी ज्यावेळेला त्या रेल्वेच्या परीक्षा होत्या, त्या रेल्वेच्या परीक्षांमध्ये ज्यावेळेला माझ्या पक्षामध्ये सहकारी ज्यावेळेला भडकले आणि त्यावेळेला हा सगळा हंगामा झाला, केसेस माझ्यावर टाकल्या, पण निवेदनांची भाषा नाही कळत. असंख्य निवेदनं दिली, अनेकदा निवेदनं जाऊन दिली रेल्वेमध्ये की माझ्या मराठी मुलांना रेल्वेमध्ये नोकऱ्या लागू देत, महाराष्ट्रामध्ये जर नोकऱ्या निर्माण होणार असतील तर त्या मराठी मुलांना लागू देत. ऐकलं नाही, शेवटी माथी भडकली. ज्या काही गोष्टी व्हायच्या त्या झाल्या. पण हे का होतं, कशासाठी होतं, हा का राज ठाकरे बोलतो, याचं काही गांभीर्य नाही, या गोष्टींबद्दल काही नाही. ही सगळी जी पाप आहेत ना या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांची, आज कोल्हापूर जिल्ह्यामधलं इतके लोक मुंबईमध्ये राहतात. किती लोक राहतात मुंबईमध्ये मला माहितीये. एकेका 10 बाय 10च्या 100 फुटाच्या जागेमध्ये 12-12, 14-14, 15-15, 20-20 लोक राहतात.
काय रे, माझी पोलिसांना विनंती असे आहे की त्यांना जरा दूध जास्ती झालं असावं. या वेळेला होतं थोडस. मारू गिरू नका रे त्याला. त्याला बसवा आणि त्याच्यावर कोणतरी बसवा. बस बस बाळा बस. मारू गिरू नका रे त्याला. बसू दे, बसा शांत. या सगळ्या गोष्टी यांच्या आम्ही पोसायच्या आणि याच्यानंतर काय करायचं, हा उद्रेकही आम्ही करायचा नाही. आणि या उद्रेक झाल्यावरती बोलतात बघा कसे. आपल्याच सांगलीमधली घटना. आता ही वाचल्यावरती जर तुमचे तळपायाची आग मस्तकात जर नाही गेली आणि त्याच्याबद्दल जर समजा तुम्ही कोणी बोलला नाही आणि राग व्यक्त नाही केला, मग करायचा कुठे? का नाही बोलत आमचे खासदार दिल्लीमध्ये? घटना बघा सांगलीमधली. महाराष्ट्र टाइम्सची बातमी आहे. बिहारी नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी मी बलात्कार केला, अशी धक्कादायक कबुली सांगलीतील बलात्काराच्या आरोपी राजू पासवान याने पोलिसांना दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सांगली जिल्हा न्यायालयाने पासवानला फाशीची शिक्षा ठोठावली असून ती कायम करण्यात यावी यासाठी राज्य सरकारने नुकतेच उच्च न्यायालयात अपील केले आहे. मूळचा बिहारचा असलेला 21 वर्षीय राजू पासवान 2.5 वर्षापूर्वी सांगलीतील एका शेतमजुराच्या 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. मुलगी बेशुद्ध पडल्यानंतरही त्याने तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर अतिशय थंड डोक्याने त्याने मुलीला ठार केले आणि तिचा मृतदेह कोरड्या विहिरीत टाकून दिला. यांना एक तर इथून वरून आणायचे आणि पोसायचे आणि पोचल्यानंतर हे आमच्या आया बहिणींवरती हे हात टाकणार. मी आज तुम्हाला सांगतो, जर समजा या परप्रांतातल्या लोकांनी आमच्या आया बहिणींवरती हात टाकले, तुम्ही तिथल्या तिथे हात कलम केलेच पाहिजेत त्यांचे. कसल्या आदेशाची वाट बघू नका आणि पोलिसांनाही मला सांगणे दुर्लक्ष करा आमच्या पोरांकडे. साले भडवे बाहेरून येणार आणि आमच्याकडे माज दाखवणार इकडे. आणि हे का दाखवू शकतात, हे का दाखवू शकतात याचं कारण त्याला माहिती आहे. हे सरकार नामर्दाचं आहे, लेचं पेचं आहे, पाठीचा कडा नसलेला आहे. म्हणून ही हिंमत होऊ शकते. करतील, कर्नाटकात करतील, तामिळनाडूमध्ये करतील, केरळामध्ये करतील, आंध्र प्रदेशमध्ये करतील. नाही करणार. गुजरातमध्ये करतील का? फाशीची शिक्षा राहू दे गुजरातमध्ये, सापडायचा पण नाही नंतर. आमच्या लोकांना काही देणं घेणं नाही. स्वतः मातब्बर व्हायचं, सगळ्या स्वतःच्या गोष्टी करायच्या. हे इथले तुमचे सगळे पश्चिम महाराष्ट्रातले नेते राहिला पुणे मुंबईमध्ये, सगळ्यांचे बंगले आणि फ्लॅट पुणे मुंबईमध्ये, आणि आम्हाला सांगायचं. अजित पवार मध्यंतरी नाही का बोलले, राज ठाकरेंना शेतीमधलं काय कळतं, त्यांना तर काय खाली खाली उगवतं आणि वरती काय उगवतं माहिती नाही. अजित पवारांनी आम्हाला सांगू नये आमच्याकडे खाली काय उगवतं आणि वरती काय उगवतं, आम्हाला सगळं माहिती आहे. शेतीमधलं आम्हाला कळतं की नाही, जमिनीच्या भावातलं कळतं ना तुला. एक दुसरे तुमचे जयंत पाटील सतत आश्चर्य झाल्यासारखा चेहरा. ते गृहमंत्री होते, ते गृहमंत्री असताना मी असं त्यांना दाखवायला गेलो. हे सगळं त्यांच्या घरी सतत प्रत्येक कुठची गोष्ट बोला, आश्चर्यच. अहो जयंतराव, इथे ते असं असं झालंय, इतके सगळे लोक बाहेरच्या प्रांतात येतात आणि इथे धुडगुस घालतायत. खरं की काय मला माहितीच नाही.
कल्पनाच नाही मला या गोष्टींची. मला काही कल्पना मी विचारपूस करतो आणि सांगतो. जा कधीही जा, त्या जयंत पाटलांकडे कधीही जा, काही विचारा. खरं की काय? कसले नेते घेऊन बसले होय? कसला पश्चिम महाराष्ट्र आहे? काय नेते? स्वतःच्या तुंबड्या भरून घेतल्या लोकांनी, स्वतःचे कारखाने स्वतःच्या सगळ्या गोष्टी भरून घेतल्या, तुम्हाला दावणीला बांधलं. हे यांची मजा चालू आहे आणि यांची सत्ता आपली हे भोगतायत. आमच्याकडे पाणी नाही, आमच्याकडे दुष्काळ. मला काल पत्रकारांनी विचारलं दुष्काळी दौरा करणार काय? म्हटलं जाऊन करू काय? मदत पाठवायची मदत पाठवतो, पाठवणारच आहे. गेल्या वेळेलाही पाठवलं, या वेळेलाही पाठवणार. जेवढं शक्य आहे तेवढं जेवढं करणार. तिकडे जाऊन काय करू? ते बघवतही नाही दृश्य. मुंबईमध्ये ज्यावेळेला बॉम्बस्फोट होता त्यावेळेला ते सगळे जखमी किंवा जे कोणी जी मृतदेह असतात ते सगळे मी बघायलाही जात नाही हॉस्पिटलमध्ये. काय जाऊन करू काय? डॉक्टरचं काम आहे ते, मी जाऊन काय करायचं? पण आपले जातात नाही ते. एक राहुल गांधी येतात दरवेळेला, सोनिया गांधी येतात, ते आमचे काय ते मनमोहन सिंग. त्याला चालायला लागल्यावर वाटतं मागून चावी दिली की काय? चला टुन 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 चालायला लागते. त्याला 15 पावलं गेल्यावरती बंद पडेल असं वाटतं. टाप 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 बंद सारखं असं. हे काय हात? कुठचे हात आहेत हे? एक राहुल गांधी यायला टेम्पो धुतल्यासारखे हात करतो. टेम्पो धुतो का तू? पुढची काच धुतो सारखं आलं की असं. हे जाणार तिकडे दुष्काळग्रस्त भागाची भेट द्यायला. इतक्या वर्षांच्या तुमच्या राजवटीमुळे हे दुष्काळ पडतात इकडे. त्याचं भान नाही तुम्हाला? का नाही गुजरातमध्ये दुष्काळ पडत? मी स्वतः गुजरातच्या दौऱ्यावरती जाऊन आलोय. हे महाराष्ट्रासारखे असले प्रश्न नाहीत तिकडे. हे सगळे प्रश्न आता गेल्या 10 वर्षामध्ये सोडवलेले. 10 वर्षामध्ये मधले युती सरकारचे 4.5 वर्ष बाजूला काढा, संपूर्णपणे काँग्रेसचं सरकार आहे. का वेळ लागला? का नाही पाणी पोचत? का नाही अजून वीज पोचत? मी तुम्हाला सांगतो, मी मध्यंतरी नाशिकला हर्सुल नावाचं एक गाव आहे, हर्सुल. आतमध्ये अगदी शेवटच्या टोकाला, म्हणजे तिथून गुजरातची बॉर्डर सुरू होते. आदिवासी भाग आहे सगळा तो. आणि तिकडे मी गेलो. संध्याकाळ साधारणपणे 6:30-7 वाजताची वेळ असेल. पोहोचलो तिकडे. लांब एक बारीकसा दिवा दिसला मला, लांब होता. म्हणून मी माझ्या सहकार्याने विचारलं, म्हटलं अरे एवढा काळो काय? म्हटलं तो लांब दिवा कसला दिसतोय? नाही साहेब, ते गुजरात. आता त्या राज्याचं जिथे मी दिवा पाहिला ते त्या राज्याचं हर्सुलच होतं. म्हणजे शेवटच्या गावापर्यंत त्यांनी वीज पोहोचवलेली आहे. आमच्याकडे अजून 12-12 तास, 16-16 तास लोड शेडिंग चालू आहे. मला ते खरं तर करायचं आहे, पण आता तुम्ही संधी दिली तर. तुम्ही पाठीशी उभे राहा, बघा काय काय करतो मी. अजून तेच प्रश्न प्रलंबित, त्याच गोष्टी आमच्या चालू आहेत. आणि आम्हालाही काही त्याचं नाही सोयीसुतक. मी कालच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं ना, ते सगळे म्हणे काय
या पश्चिम महाराष्ट्रामधलं मतदान हे सगळं त्या दूध डेऱ्या आणि साखर कारखाने आणि मग तो शेतकरी सगळा त्यांना बांधील असतो आणि त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. अरे एकदा दूध तोडून टाका रे त्यांचं, ते तरी कसे जगतात बघूया ना आपण. जर तुमच्या दुधावरती त्यांच्या डेऱ्या अवलंबून असतील, मला मान्य तुम्हाला पैसे मिळतात, पण म्हणून एवढी काही धमकी अंगावरती घेण्याची गरज नाही. सर्व बाजूनी बरबडून टाकलेला महाराष्ट्र, सर्व बाजूनी. वीज पोचवायची नाही, पाणी पोचवायचं नाही, काहीच करायचं म्हणजे मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्याच आमच्याकडे पोचवायच्या नाहीत. रस्ते पोचवायचे नाहीत, रस्त्यामध्ये खड्डे, खड्ड्यापेक्षा जास्ती घाणेरडा तो टोल. म्हणून मी मध्यंतरी आंदोलन घेतलं. मला साधी सुधी आंदोलन जमतच नाहीत. आपलं ब्रीदवाक्य काय, खळ आणि फटाक, दुसरं काही नाही. या मंत्र्यांना पोचण्यासाठी म्हणून टोल आम्ही भरायचे, यांच्या संस्था उभ्या करण्यासाठी, यांची घरं भरण्यासाठी म्हणून आम्ही टोल भरायचा रोजचा. हे कसले टोल मिळतंय काय त्या टोल मधनं? पुन्हा खराब रस्ते. हे कंत्राटदारांनी सगळे पोचलेले सगळे मंत्री फक्त तुमच्यावरती लादले गेले, फक्त टोल. तुम्ही फक्त दर महिन्याला, दर दिवसाला फक्त पैसे भरत राहायचे. कसले पैसे? ते रस्त्याचे नाहीत, या मंत्र्यांनी देताय तुम्ही निवडणुकीचा फंड. महाराष्ट्र रोज या मंत्र्यांना निवडणुकीचा फंड देतोय, या सरकारला निवडणुकीचा फंड देतोय. हजारो कोटी रुपये फक्त यांच्या खिशात चालले आहेत या टोल मधनं. म्हणून मी ज्याला ते फोडायला सुरुवात केली, बाबांनो गंमत सांगतो, हे आंदोलन सगळं झाल्यावरती, सुरू झाल्यावरती मध्यंतरी छगन भुजबळ याला घोषणा करायला लागली की महाराष्ट्रामधले 65 टोल आम्ही बंद केले म्हणून. मग चालू कशाला होते? तुमच्या पोराबाळांच्या लग्नाच्या आमंत्रणासाठी होते. कशासाठी ते टोल चालू? आणि आता पुढच्या महिन्यामध्ये आम्ही कोर्टात जातोय या टोलच्या विरोधात. माझा टोलला विरोध नाही, त्यात येणाऱ्या पैशामधनं जर महाराष्ट्रातले रस्ते जर समजा चकाचक होणार असतील, हवेच आहेत, पण या मंत्र्यांची नुसती घरं आणि फार्म हाऊसेस फक्त चकाचक होणार असतील, अजिबात चालणार नाही. हा आपला कोल्हापूर इथे जिल्हा संपतो, जिल्हा संपल्यावरती कर्नाटक राज्य सुरू होतं. इथला रस्ता बघा आणि त्या कर्नाटकात सुरू होणारा रस्ता बघा, जमीन आसमानाचा फरक आहे दोन्ही रस्त्यांमध्ये. त्यांचा टोल देखील कमी, आमचा टोलही जास्ती. मुंबईवरनं निघाल्यावरती कोल्हापूरला येईपर्यंत बाथरूमला जायला जागा किती? 2. मध्ये काय रबर बँड लावून ठेवायचं काय? कोल्हापूरला येईपर्यंत करायचं काय? आमच्या माता भगिनींचा विचार पण नाही करत. त्या संपूर्ण रस्त्यावरती कर्नाटकाच्या बघा, प्रत्येक 5 ते 6 किलोमीटर, 10 किलोमीटर वरती प्रत्येक ठिकाणी बाथरूम आहेत, ट्रकची पार्किंगची सोय. या सगळ्या गोष्टी त्यांच्या राज्यामध्ये होतात तेवढ्याच, त्यापेक्षा कमी पैशात. आणि ते सर्वात जास्ती पैसे लावून देखील, टोल जास्ती आकारून देखील तुमच्याकडे सुख सुविधा नाहीत. बाबांनो, मी तुमच्या समोर फक्त काही आकडे मी दाखवणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रात सर्वात जास्ती, अख्ख्या देशात महाराष्ट्रात सर्वात जास्ती टोल आहेत. आणि अख्ख्या देशात महाराष्ट्रात सर्वात जास्ती रस्त्यावरचे अपघात आहेत. तुम्हाला फक्त संख्या सांगतो. महाराष्ट्रात, हा मी संदर्भ माझा नाही, हा ऍक्सिडेंटल डेथ इन इंडिया रिपोर्ट 2003 to 2011, हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे.
महाराष्ट्रात रस्ते अपघातात तासाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो. तासाला. महाराष्ट्रात रस्ते अपघातात दिवसाला 33 लोकांचे मृत्यू होतात. महाराष्ट्रात रस्ते अपघातात महिन्याला 1016 लोकांचे मृत्यू होतात. आणि महाराष्ट्रात रस्ते अपघातात वर्षाला 12,194 लोकांचे मृत्यू होतात. का? कारण रस्ते चांगले नाहीत. का? कारण रस्ते बरोबर नाहीत, त्याची वळणं बरोबर नाहीत, त्याचे सायनेजेस नाहीत, नीट बांधलेले नाहीत. आणि त्याच्यामुळे प्रत्येक घरामधला एक एक माणूस या हरामखोरांमुळे दरवर्षी दगावतो. आपल्या एकेका घरामधला एक एक माणूस रस्त्यावरती मरतोय. आणि त्याच्यानंतर देखील आम्ही यांना टोल भरत राहायचे प्रत्येक ठिकाणी. का? ह्यांना इलेक्शन फंड हवाय. आता मला सांगा, हे सगळे टोल मी फोडले, हे योग्य केलं की अयोग्य केलं? अशी माणसं मारता तुम्ही? इथे पत्रकार बांधव बसले माझ्याकडे, हे पेपर कधी आपण घेऊन जाऊ शकता. तुम्हाला लांबून दिसत नाही म्हणून वाटेल ते वाचून नाही दाखवते. ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. महाराष्ट्रामधला महिलांचा जर आकडा काढला आपण तर साधारणपणे 80% महिला, हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा रिपोर्ट आहे, 80% महिला महाराष्ट्रातल्या या अशक्त आहेत. अशक्त जर महिला असेल, त्या महिलेचं उद्या लग्न होणार, त्या मुलीचं लग्न होणार, ती अशक्त असेल, तिला होणारं मूल हे अशक्त होणार. त्याच्यामध्ये अपंगत्वाचं प्रमाण वाढतं. काही नाही आमच्या लोकांना. महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना या कुठच्याही गोष्टींची सोयरसुतक नाही, देणं घेणं नाही, कशाशी काही देणं घेणं नाहीये. महाराष्ट्रात प्रश्न निर्माण झाले, तुम्ही चिडलात, रागावलात की आमच्या समोर फक्त एकच हत्यार आहे, ते बाहेर काढलं की तुमची जुंपली म्हणून समजा. स्मारकाचे विषय बाहेर काढायचे. आमच्या शाहू महाराजांच्या स्मारकाचा विषय काढायचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय बाहेर काढायचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा विषय बाहेर काढायचा. हे फक्त स्मारकामध्ये फक्त काढायचं, तुम्ही खुश, बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष, सरकार समाधानी, मंत्री सगळे झोपले. कसली स्मारक बांधताय? छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधायचंय. अहो, एवढे गड किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत, त्याची डागडुजी करून नीट चांगले करा, त्याच्यावरती पैसे खर्च करा ना. अहो, जगाला बघू दे आमचा राजा काय होता तो. या मोगलांच्या नाकावरती टिचून आमचा राजा कसा उभा राहिला हे अख्ख्या जगाला दिसू देत, कळू देत. हे आमचे गड किल्ले दिसू देत, हे चांगले करा. समुद्रामध्ये स्मारक करतायत, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा 3 इंच उंच. त्यातल्या अर्ध्या मंत्र्यांनी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी नाही पाहिली. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी मी पाहिली आहे. तेवढा जर पुतळा महाराजांचा तिकडे अश्वारूढ पुतळा समुद्रात उभा करायचा असेल, जागा केवढी लागेल? 1. अश्वारूढ पुतळा महाराजांचा जर तेवढा उभा करायचा असेल म्हणजे जिरेटोपाच्या वर 3 इंच, त्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या वरती 3 इंच जिरेटोप येणार महाराजांचा. बरोबर की नाही? घोडा केवढा झाला? एवढं मोठं शिल्प बांधणार कोण? तयार कोण करणार? शिल्पकार कोण आहे जगात? त्याला किती खर्च येईल आपल्याला कल्पना आहे, अंदाज आहे? तेवढा जर समजा पुतळा बांधायचा ठरवला तर त्याला कमीत कमी 5 ते 6 हजार कोटी रुपये खर्च येईल. 5 ते 6 हजार कोटी रुपये. 5 ते 6 हजार कोटी रुपये इथे महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांवरती खर्च करा ना. ही आमच्या महाराजांची स्मारक आहेत. जी स्मारक उभी करा ती लोकांच्या उपयोगी तर पडू देत. लोक उपयोगी काही पडत नाही, काही त्याचा फायदा नाही, काही नाही. बस करायचं. निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला काहीही सांगितलं की आम्ही मतदानाला मोकळे. मागच्या वेळेला पण महानगरपालिकेच्या निवडणुकीला इथे कोल्हापूरला मी निवडणूक लढवली नाही. मी म्हटलं पैसे आणायचे म्हणून एवढे.
मला कोणीतरी सांगितलं 5,000 रुपये मताला आणि 10,000 रुपये मताला. म्हटलं बाबा एवढे नाही पैसे आपल्याकडे. आणि सुरुवातीला एवढे वाटायचे, नंतर महानगरपालिका हातात दिल्यावर हे ओर वाढणार. या कोल्हापूर सारख्या ठिकाणी अजून पाईपलाईन पाणी येत नाही. इतके पुढारी निवडून दिले, इतके मंत्री निवडून दिले, इतके खासदार निवडून दिले, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही करता आली या कोल्हापुरात. अजून काय हवं मला जरा सांगा ना. ज्या मूलभूत सुविधा, मूलभूत सोयी ज्या करायला पाहिजे, पिण्याच्या पाण्याची सोय आजही कोल्हापूरचे लोक हे जर दूषित पाणी पिणार असतील, काय होणार होत्या कच्च्या बच्चांचं, लहान पोरांचं काय होणार मला जर सांगा. पण आमच्याकडे राग व्यक्त करायला काहीच नाही. निवडणुका आल्या की पैसे फेकतात आणि निवडणुकांचा फक्त एक तमाशा होऊन बसतो. बस आम्ही मतदान करून जातो, पण त्याच्यानंतर हे सगळे जे आपल्यावरती जे काही गोष्टी लादतात, ज्या गोष्टी करतात, त्याचा आम्हाला अजूनही भान नाही. याच्याबद्दल आम्हाला चिंता नाही, आम्हाला काही वाटत नाही. मगाशी शिशिर शिंदेनी हा विषय काढला. त्या नांदेडच्या गुरुद्वाराला किती कोटी रुपये दिले त्यांनी? 2,000 कोटी रुपये दिले. देण्याबद्दल आमचं काहीच मत नाहीये. पण एक शीख पंतप्रधान ज्यावेळेला येतो, पंतप्रधान म्हणून बसतो, त्यावेळेला त्यांच्या गुरुद्वाराला 2,000 कोटी रुपये दिले जातात. द्यावेत. आमच्या महालक्ष्मी मंदिराला देखील तुम्ही 1,000 कोटी रुपये द्या. हे एवढं मोठं आमचं देवस्थान, त्याची चिंता नाही. पण आमच्या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना, नेत्यांना, खासदारांना, आमदारांना कोणाला काही देणं घेणं याच्याशी काय? काय 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 आहे? घडवेत तुम्ही काहीतरी माझ्या तोंडून वधवून घेता. या असल्या लोकांना तुम्ही थारा देऊ नका. मी आता पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा वगैरे करत आलो. मी कोल्हापुरापर्यंत आलो. प्रत्येक ठिकाणी मी माझ्या विभागातल्या आमच्या सगळ्याच लोकांची मी बैठक घेतली. प्रत्येक ठिकाणी मला काही काही ठिकाणी ऐकायला मिळालं, आर पाटलांच्या इथे, जयंत पाटलांच्या इथे, अजून कोणा पतंगराव कदमच्या इकडे. माझे जे सहकारी आहेत, माझे पदाधिकारी आहेत पक्षातले, ते जर समजा शाखा बांधायला गेले तर तिकडे तुम्ही धमक्या देता. आर पाटील तुमचे कार्यकर्ते माझ्या पदाधिकाऱ्यांना धमक्या देतात, त्यांच्या घरच्यांना, आई वडिलांना धमक्या देतात. ते तुमच्या साक्षीने सांगतो आता आणि पोलिसांच्या साक्षीने सांगतो. याच्या पुढे माझ्या शाखा उभ्या करत असताना आर पाटलांचे लोक जर आडवे आले तर आर पाटलाच्या घरच्यांना देखील माझ्याकडनं धमक्या जातील, एवढं लक्षात ठेवा. फालतू नाटकं नाही करायची माझ्याशी. आणि तुम्हालाही सगळ्यांना सांगून टाकतो, कोण आडवेल त्याला चिरडून पुढे जा. बस झाली या लोकांची बस्ती आणि बस झालं या लोकांचं राजकारण आजपर्यंतचं. यापुढे मला पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला वेगळं चित्र दिसलं पाहिजे. तुम्हाला जी अपेक्षा आहे, जी आशा आहे, हा राज ठाकरे आणि त्याचे सहकारी पूर्ण करण्यासाठी तयार आहेत. उद्या या पश्चिम महाराष्ट्रामधले आमदार, या पश्चिम महाराष्ट्रामधले खासदार हे तुमच्यामध्ये निवडून येतील. हे तुमच्यामध्ये बसलेले असतील. आज तुमच्यामध्ये जे असतील चेहरे, ते उद्याचे खासदार असतील, ते उद्याचे आमदार असतील. या संस्थानिकांना एकदाचे तुम्ही इथेच गाडून टाका आणि हा नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. एवढी फक्त आज विनंती आपल्या समोर करतो. आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात मला, त्या सर्व गोष्टींना मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.